MHCET 2026ची नोंदणी करायची आहे का? पण प्रक्रिया खूप किचकट वाटते का? अजिबात काळजी करू नका. आपण या संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे अर्ज भरणं अगदी सोपं होऊन जाईल. मग तयार आहात MHCET अर्ज भरायला? चला तर मग लगेच सुरुवात करूया. ही सगळी प्रक्रिया अगदी सोपी कशी करायची तेच आपण पाहणार आहोत. ओके, सगळ्यात आधी एक खूप महत्त्वाची गोष्ट. कुठलाही अर्ज भरताना नेहमीच ऑफिशियल वेबसाईट वापरायची. जसं की आत्ता आपण महाराष्ट्र सरकारच्या स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलच्या अधिकृत पोर्टलवर आहोत. चला, इथूनच आपल्या कामाला सुरुवात करू. बरं, तर पहिला टप्पा आहे आपलं अकाउंट तयार करण्याचा. खरं तर हीच आपल्या सगळ्या प्रोसेसची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. जे लोक पहिल्यांदाच अर्ज भरतायत त्यांच्यासाठी सुरुवात इथून होते. इथे जे रजिस्टर नावाचं निळं बटन दिसते ना, त्यावर क्लिक करायचं. त्या बटनावर क्लिक केलं की हा फॉर्म उघडेल. इथे अगदी बेसिक माहिती भरायची आहे, जसं की ईमेल ID, एक पासवर्ड सेट करायचा आहे, पूर्ण नाव आणि जन्मतारीख. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, नाव जे आहे ते आधार कार्डवर जसं आहे अगदी तसंच इथे टाकायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आता बोलूया पासवर्डबद्दल. इथे बरेच जण चुकतात, म्हणून हे नियम नीट लक्षात ठेवा. पासवर्ड कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 16 अक्षरांचा असावा. त्यात एक मोठं अक्षर म्हणजे अपर केस, एक छोटा अक्षर म्हणजे लोअर केस, एक अंक आणि एक स्पेशल कॅरेक्टर जसं की @ किंवा हॅशटॅग हे सगळं असणं गरजेचं आहे. बरं, रजिस्टरवर क्लिक केलं की लगेच असा एक मेसेज दिसेल. याचा सरळ अर्थ आहे की व्हेरिफिकेशनसाठी एक लिंक आपल्या ईमेल IDवर पाठवण्यात आली आहे. आपल्या ईमेलच्या इनबॉक्समध्ये असा एक ईमेल आलेला दिसेल. आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही जी व्हेरिफिकेशन लिंक आहे ना, ती फक्त 12 तास ॲक्टिव्ह असते. त्यामुळे हे काम अजिबात नंतरवर ढकलू नका, लगेच करून टाका. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया, तो म्हणजे डिजिलॉकर व्हेरिफिकेशन. हा एक महत्त्वाचा आणि अनिवार्य असा सिक्युरिटी चेक आहे. यातून आपली ओळख खरी आहे की नाही हे तपासलं जातं. ईमेल व्हेरीफाय झाला की स्क्रीनवर असा एक पॉपअप येईल. आता इथे डिजिलॉकर वापरून आधार आणि अपार ID व्हेरीफाय करायचा आहे. अपार ID म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ID. पुढे जाण्यासाठी सरळ प्रोसीड टू डिजिलॉकरवर क्लिक करा. डिजिलॉकरची प्रोसेस सुरू झाली. पहिली पायरी अगदी सोपी आहे. इथे आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा आणि नेक्स्टवर क्लिक करायचा. यानंतर काय तर आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड येईल. तो OTP इथे दिलेल्या जागेत भरायचा आहे. आणि ही आहे शेवटची सिक्युरिटी स्टेप. इथे आपला 6 अंकी डिजिलॉकर सिक्युरिटी पिन टाकायचा आहे. ज्यांच्याकडे डिजिलॉकर आहे त्यांना हा पिन माहिती असेल. ही पायरी खूप काळजीपूर्वक करायची आहे. इथे आपण आपली कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी शेअर करायला परवानगी देतोय. त्यामुळे अलाव बटन दाबण्याआधी आपलं आधार कार्ड आणि APAR ID निवडलं गेले आहे याची खात्री करून घ्या. चला, व्हेरिफिकेशनचं काम झालं. आता आपण मुख्य अर्जाकडे वळूया. इथे आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे. या फॉर्मच्या सुरुवातीला उमेदवाराचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर, लिंग अशी सगळी वैयक्तिक माहिती अगदी काळजीपूर्वक भरायची आहे. पुढे येतो पत्त्याचा सेक्शन. इथे कायमचा आणि पत्रव्यवहाराचा असे 2 पत्ते टाकायचे आहेत. पण जर दोन्ही पत्ते एकच असतील तर तिथे एक सोपा ऑप्शन आहे. तो सिलेक्ट करून आपला वेळ वाचवू शकतो. एक महत्त्वाची सूचना, सगळी माहिती म्हणजे वैयक्तिक, पत्ता आणि शैक्षणिक तपशील भरून झाल्यावर सेव्ह चेंजेस या बटनावर क्लिक करायला अजिबात विसरू नका, नाहीतर भरलेली सगळी माहिती निघून जाईल. ओके, तर आपण आता या प्रोसेसच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपल्याला परीक्षेसाठी अर्ज करणे, सेंटर निवडणे आणि फी भरणे ही कामं करायची आहेत. तर शेवटच्या टप्प्यात काय काय करायचंय पटकन बघूया. आधी CET परीक्षा निवडायची, मग आपल्या सोयीचे जिल्हे निवडायचे, त्यानंतर पेमेंट करायचं, आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आणि सगळ्यात शेवटी सगळं एकदा नीट तपासून अर्ज फायनल सबमिट करायचा. आणि पेमेंट यशस्वी झालं की अर्जाची स्थिती अशी हिरव्या रंगात एनरोल्ड दिसेल. याचाच अर्थ आपला अर्ज यशस्वीपणे भरून झाला आहे. अभिनंदन! अर्ज तर भरून झालाय, पण थांबा, अजून काम संपलेलं नाहीये. पुढे जाण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सगळ्यांना माहिती असायलाच हव्यात. समजा अर्ज भरायला सुरुवात केली आणि प्रोफाईल लॉक झाली, पण आता त्यात काहीतरी बदलायचंय. मग काय करायचं?
घाबरू नका, त्यासाठी या सोप्या 4 पायऱ्या आहेत. आधी लॉग आउट करा, मग होम स्क्रीनवर एडिट प्रोफाईलवर क्लिक करा, बदल करून सेव्ह करा आणि मग परत अर्ज उघडून बघा. तुमचे बदल झालेले दिसतील. तर नोंदणीची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. आता प्रश्न येतो, पुढे काय? आता एकच ध्येय, पूर्ण लक्ष देऊन परीक्षेच्या तयारीला लागणं. सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.